नमस्कार मंडळी. तर मंडळी विषय तसं झालेलो. मंडळी काल भगवान शंकरांच्या गळ्यातलो आणि काळावर नियंत्रण ठेवणारो काळस्वरूप म्हणजे नागदेवता आमच्या घरात अवतरली. मंडळी आमच्यासाठी हो प्रकार काही नवीन नाही. असं म्हटल्यानंतर तुमका पण आश्चर्य वाटलं असतं, पण थांबा, तापण दूर करतोय. पण ह्यावेळी घरात येल्यामुळे थोडा काळजीचा कारण. आमच्या घरासमोर श्रीदेव डुंगोवा म्हणजेच डुंगेश्वर देवस्थानाचा पाषाणरूपी अस्तित्व हा आणि आमचं गाव ही गोष्ट मानतात, तरी सुद्धा काही जणांकडून चुका होतात आणि त्यात कोणी काय बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारची कलाकांडी केली काय आमका त्याचा शोध घेण्याची सूचना ही अशा पद्धतीने आमच्या आजूबाजू दर्शन देऊन उघड करण्याची जबाबदारी सोपवली जातात. पण मंडळी आज विषय थोडं वेगळं होतो. आमच्या मोन्यान म्हणजे हेका ऐकाक बोलाक येत नाही ते आमच्या अण्णान इतर कोणतरी समजान काटियन मारल्यामुळे शरीरातून रक्तस्राव झालो आणि दुखावलेल्या अवस्थेत जाऊक देणं वाड्यातली कोणच तयार नाही हो. त्याका पकडून सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं गरजेचं होतं आणि म्हणान आपल्या म्हापणगावचे सुपुत्र एका फोनवर हातातला काम टाकून ह्या काम पार पाडू चव्हाण बंधूंसोबत हजर झाले. अण्णा मडवळ ह्या जसा नाव होता तसंच देवीदास चव्हाण ह्या पण नाव सर्वत्र पोचावं, कारण गावच्या ठिकाणी अशा प्रकारची अडचणी निर्माण होतातच. ह्या मुख्य प्राण्यांका न मारता सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी दोन सर्पमित्रांची नाव आम्ही आवर्जून घेतोय. ती म्हणजे आपल्या म्हापणगावचे देवीदास चव्हाण आणि माड्याच्या वाडीचे हरेश वारंग. तुम्ही या सर्पमित्रांची मदत नक्की घ्या. मंडळी व्हिडिओ सेव्ह करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट कराच आणि आपल्या गावची किमया जर अद्भुत वाटत असत तर चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.